आज आपण भातागळे येथे आपल्या शिंदे गटातील युवा युवा सेनेचे लोकसभेचे अध्यक्ष आनंद पाटील यांच्याकडे आलेलो आहोत. त्यांच्या मातोश्रींना कानेगाव गटातून तिकीट जाहीर झालेलं आहे, तर त्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत. सर नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. नमस्कार. कानेगाव गटातून जे तिकीट तुमच्या मातोश्रींना भेटलेले आहे, तर त्या संदर्भात तुम्ही जनतेला, मतदार बंधूंना काय सांगू इच्छिता? सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी माझ्या पक्षातले आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब, या धाराशिव जिल्ह्याचे माजी खासदार रवींद्रजी गायकवाड साहेब, आमदार ज्ञानराजजी चौगुले साहेब आणि या लोहारा उमरगा तालुक्यातील तमाम आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण या काणेगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या एका शिवसैनिकाला जिल्हा परिषदचं तिकीट दिलं, महायुतीकडनं तिकीट दिलं, यासाठी मी सर्वप्रथम माझ्या पक्षाचे आभार मानतो. या जिल्हा परिषद गटामध्ये काम करत असताना या ठिकाणी विविध विकास कामं प्रलंबित आहेत, पेंडिंग आहेत. हे विकास कामं पूर्णत्वा नेण्यासाठी मला कुठेतरी पक्षानं एक चांगला कार्यकर्ता, होतकरू कार्यकर्ता म्हणून मला संधी दिलेली. इथल्या तरुणांना रोजगार निर्मिती, मजुरांना काम, आदर्श गाव, जिल्हा परिषदच्या योजना, पंचायत समितीच्या योजना, सर्व शासकीय योजना ह्या तळागाळात सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला उमेदवारी दिलेली आहे. माझ्यात नक्कीच काम करण्याची जिद्द आहे, समाजकार्याची जिद्द आहे. या उद्देशानंच मी या राजकारणाला पाहतोय, या निवडणुकीला मी पाहतोय. एकनाथजी शिंदे यांच्या विजन बाबत तुम्ही काय सांगाल सर? हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांचा, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा स्वभाव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. लाडक्या बहिणींचे ते भाऊ आहेत. साहेबांकडं विजन, तुम्ही मला विचारलं विजन म्हणजे काय, विकास, काम आणि कार्यकर्त्याला न्याय, हे एवढाच विजन त्यांचं आहे. आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला इतकी मोठी संधी जिल्हा परिषदची, महायुतीतून मला तिकीट मिळालं, महायुतीतून मला संधी दिली, नक्कीच एकनाथ येतोय. आणि कार्यकर्त्याबद्दलची असणारी तळमळ, कार्यकर्त्यांची जिद्द, त्या जिद्दीला आपण प्रोत्साहन कसं देऊ शकतो, कार्यकर्त्यांची स्वप्न आपण कसे पूर्ण करू शकतो आणि कार्यकर्त्यांच्या मार्फत इथल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे मार्गी लावू शकतो, याचे ज्ञात असलेले नेते, याची जाणीव असलेले नेते म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांकडे बघतो.